नमस्कार. आजचा विषय जास्त काम करून नाही, कमी पण योग्य निर्णय घेऊन व्यवसाय मोठा होतो. रात्रीचे 10:30 वाजले होते. दुकानाचं शटर अर्धवट खाली आलं होतं. टेबलावर बिलांचं ढीग, मोबाईलवर 127 व्हॉट्सअप मेसेजेस, लॅपटॉपमध्ये 48 न वाचलेले ईमेल्स आणि समोर बसलेला अमोल. स्वतःचा व्यवसाय सुरू करून फक्त 3 वर्षे झाली होती. तो थकलेला होता. त्याच्या डोळ्यात एकच प्रश्न होता. मी दिवसभर इतकं काम करतो, तरी माझा व्यवसाय पुढे का जात नाही? तेवढ्यात त्याचे वडील शांतपणे दुकानात आले. त्यांनी काहीच विचारलं नाही. टेबलावर पडलेल्या एका रिकाम्या चहाच्या कपाकडे बोट दाखवत ते म्हणाले, हा कप भरलाय का? अमोल म्हणाला, नाही. वडील हसले. टेबलावरची कागदपत्र, पावत्या, फाईल्स आणि नोटबुक्स त्यांनी त्या कपात भरायला सुरुवात केली. काहीच आत बसत नव्हतं. मग ते म्हणाले, रिकामी जागा नसेल तर चांगली गोष्ट आत कशी येणार? अमोल काही क्षण शांत बसला. त्याला वाटलं हे फक्त कपाबद्दल नव्हतं, हे त्याच्या व्यवसायाबद्दल होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने स्वतःच्या ऑफिसकडे पहिल्यांदा वेगळ्या नजरेने पाहिलं. 6 वेगवेगळे प्रॉडक्ट, 7 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, 3 मार्केटिंग एजन्सीज, 4 व्हॉट्सअप ग्रुप, 5 अपूर्ण प्रोजेक्ट, प्रत्येक ग्राहकासाठी वेगळी ऑफर आणि प्रत्येक गोष्ट त्यालाच सांभाळायची. त्याला अचानक समजलं, समस्या मेहनतीची नव्हती, समस्या होती गोंधळाची. त्याने एक धाडसी निर्णय घेतला. 2 कमी विकले जाणारे प्रॉडक्ट्स बंद केले, अनावश्यक मीटिंग्स रद्द केल्या, दिवसात फक्त 3 सर्वात महत्वाची कामे ठरवली, व्हॉट्सअप नोटिफिकेशन बंद ठेवल्या, प्रत्येक नवीन कल्पनेला लगेच हो म्हणणं बंद केलं. पहिल्या काही दिवसात त्याला भीती वाटली. ग्राहक निघून गेले तर, स्पर्धक पुढे गेले तर, मी काहीतरी मिस तर करणार नाही ना? पण काही आठवड्यांनी एक वेगळं चित्र दिसायला लागलं. टीमचा गोंधळ कमी झाला, ग्राहकांना स्पष्ट संदेश मिळू लागला, निर्णय जलद होऊ लागले, नफा वाढू लागला आणि सर्वात महत्वाचं, अमोलला पुन्हा विचार करण्यासाठी वेळ मिळू लागला. एका दिवशी याच वडिलांनी पुन्हा विचारलं, आता व्यवसाय कसा चाललाय? अमोल हसला. तो म्हणाला, बाबा, आधी मला वाटायचं व्यवसाय मोठा करण्यासाठी अजून काहीतरी जोडावं लागतं. आता समजलं, मोठं व्हायचं असेल तर आधी अनावश्यक गोष्टी कमी कराव्या लागतात. मित्रांनो, आज प्रत्येक उद्योजक एका सापळ्यात अडकला आहे. जास्त प्रॉडक्ट्स, जास्त ऑफर्स, जास्त ऍप्स, जास्त मीटिंग्स, जास्त आयडियाज, जास्त कॉन्टेंट. आपल्याला वाटतं व्यस्त असणं म्हणजे प्रगती, पण वास्तव अगदी उलट आहे. व्यस्त असणं आणि मूल्य निर्माण करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मोठे उद्योगपती प्रत्येक संधीच्या मागे धावत नाहीत. ते प्रत्येक संधीला एकच प्रश्न विचारतात, ही गोष्ट माझ्या व्यवसायाला मजबूत करणार आहे की फक्त मला अधिक व्यस्त ठेवणार आहे? हीच खरी नेतृत्वाची सुरुवात असते. आजपासून 3 गोष्टी करा. स्वतःला विचारा, मी कोणतं एक काम थांबवू शकतो? तुमच्या व्यवसायातील 3 सर्वात महत्वाच्या प्राधान्यांची यादी तयार करा. प्रत्येक नवीन कल्पनेला हो म्हणण्याआधी 24 तास थांबा. लक्षात ठेवा, यशस्वी व्यवसाय जास्त गोष्टी जोडून मोठे होत नाहीत, ते अनावश्यक गोष्टी काढून टाकल्यावर मोठे होतात. कारण खरी वाढ ही जास्त करण्यामध्ये नसते, ती
योग्य गोष्टी निवडण्यात असते. धन्यवाद.